राऊत हे रोज पत्रकार परिषद घेतात, त्यामुळे ठाकरेंचं अस्तित्व दिसतं असं सामंत म्हणाले। पत्रकार परिषद घ्यायचे थांबले तर ठाकरेंचं अस्तित्व काय आहे असा सवाल करत त्यांनी या ठिकाणी टीका केली आहे। त्यामुळे राऊतांची मी प्रशंसा करतो, त्यांच्यामुळे ठाकरे सेनेचं अस्तित्व आहे असं उदय सामंत म्हणाले। गेले 4 वर्ष राऊत अशाच प्रकारची बदनामी करतायत असंही उदय सामंतांनी म्हटलंय की ते रोज बोलतायत म्हणून युबीटीचं अस्तित्व जाणवतंय। ते जर पत्रकार परिषद घ्यायचे थांबले तर तुम्ही पण मला सांगा युबीटीचं अस्तित्व काय। त्याच्यामुळे युबीटीचं जे काय असेल ते अस्तित्व टिकवण्यामध्ये संजय राऊतांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि गेले 4 वर्ष ते अशाच पद्धतीची बदनामी करतायत, पण या बदनामीचं रूपांतर कधीही मतामध्ये झालं नाही। आणि शिवसेना जी शिंदे साहेबांची आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची ज्या शिवसेनेमध्ये आम्ही काम करतोय त्या शिवसेनेवर कधीही परिणाम झाला। दरम्यान खासदारांनी साईबाबांची आई भवानीची मुलीची सुद्धा शपथ घेतली असं राऊत म्हणाले। साईबाबा आणि आईबाबांपेक्षा बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे होते आणि ते विचारच तुम्ही सोडले असं बन यांनी पलटवार करत म्हटलंय। तर शपथ घेऊन सांगत असतील तर त्यांची नैतिकता आता संपली आहे असं दमानी यांनी सुद्धा म्हटलंय। उर्वरित 5 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांनी सांगितलं उद्योजन आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। आम्ही आमच्या बापाचे विचार सोडले, त्यामुळे आमच्या पक्षाची ही अवस्था झाली हे सांगायला सुरुवात करा। कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उभाटा गटावर संजय राऊत यांच्यावर ही वेळ आली। लोक का सोडून जात आहेत? कारण तुम्ही आपल्या वडिलांचे विचार सोडले, हिंदुत्ववादाचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनलात। त्यामुळं आई बाबा आणि साईबाबांपेक्षाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महत्त्वाचे होते। दुर्दैवाने ते सोडल्यामुळे तुमची ही अवस्था झाली। येणाऱ्या काळात याच्यापेक्षा देखील वाईट अवस्था उभाटा गटाची, संजय राऊतांची होणार आहे। हे सगळं राजकारण बघून असा आपला आत्मा आता हादरलाय आणि असं वाटतंय कुठेतरी थांबायला हवं। तर म्हणून मी मुद्दाम आज बघितलं की ही जी 6 माणसं, मला तर कळतंय की कदाचित 7 माणसं सुद्धा 7 खासदार फुटू शकतील। 6चा आत्ताचा आकडा आहे, पण जो 7वा आहे तो पण तिथे दिल्लीला पोहोचलेला आहे आणि तो पण कदाचित फुटण्याची शक्यता आहे। तर आत्ताच्या घटकेला जसं संजय राऊत म्हणाले की त्यांनी साईबाबांच्या शपथा घेतल्या, आईच्या शपथा घेतल्या, सगळ्यांच्या शपथा घेतल्या आणि नाही आम्ही याच गटाबरोबर आहे सांगतायत, म्हणजे त्यांची नैतिकता, त्यांची सगळी मूल्य, त्यांचे संस्कार सगळे संपलेत। आता फक्त पैशाचं राज्य चालेल असंच दिसतंय। तर दुसरीकडे